नमस्कार मित्रांनो, आपण थंबनेलवरती बघितलं असेल की आपण सीताफळाच्या झाडावरती रामफळाचा कलम करणार आहोत. हा एक भन्नाट प्रयोग आहे आणि हा प्रयोग जर आपला सक्सेस झाला तर आपल्याला एका झाडावरती दोन वेगवेगळ्या प्रकारची फळं हे पाहण्यासाठी मिळतील. हा कलम करणं अगदी सोपं आहे, परंतु यशस्वी होतोय का नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करावं लागेल. कारण की 25 ते 30 दिवसानंतर याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला पाहण्यासाठी मिळत असतो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्या साहित्य काय काय लागणार आहे ते आपण सुरुवातीला पाहून घेऊ. त्यासाठी आपण एक सीताफळाचं साधारणपणे 6 महिन्यापूर्वीच एक झाड आहे, निरोगी झाड आहे. याच्यावरती कसल्याही प्रकारचा आपल्याला प्रादुर्भाव किंवा रोगीटपणा हा दिसत नाही. त्यानंतर आपण एक रामफळाची जी काडी असते ती काडी एक निवडलेली काडी आपण बघू शकता. अशा पद्धतीची जी शेंड्याची काडी असते ती एक आपण निवडलेली आहे. याचबरोबर आपल्याला दुसरं काय लागणार आहे आणखी, तर दुसरं म्हटलं तर आपल्याला यासाठी एक ब्लेडचा वापर लागणार आहे. म्हणजे ब्लेड ही काप घेण्यासाठी आपल्याला ब्लेड एक लागणार आहे. थोडी गांजलेली ब्लेड आहे आपल्याकडे, नवी वापरा आपण. त्यानंतर आपल्याला एक कलमपट्टी लागणार आहे. कलमपट्टी कलम बांधणी करता आपल्याला एक कलमपट्टी आपण घेऊ शकता. तर आपण सर्वात प्रथम काय करून घ्यायचं आहे, तर जी पण आपण फांदी निवडलेली आहे त्या फांदीचे जे खालचे पान आहेत ते आपण बुडापासून कट करून घ्यायचे ब्लेडच्या सहाय्याने. आपण व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला दाखवले त्या पद्धतीने आपण पानं जे आहेत ते पूर्णपणे काढून घ्यायची आहेत. पान काढून घेतल्यानंतर आपण काय करायचे, तर जी पण काडी ती साधारणपणे 4 ते 5 सेंटीमीटर खालून आपण कट करून घ्यायची व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवले. त्यानंतर बाकीचा भाग देखील काढून घ्यायचा आहे, कारण की जास्त प्रमाणामध्ये लांब काडी असल्यानंतर फुटण्यासाठी देखील अडचण ही आपल्याला होत असते. त्यामुळे अशा पद्धतीने आपण काढल्यानंतर आपण त्यावरती व्ही आकाराचा काप करून घ्यायचा आहे. काप करत असताना काळजीपूर्ण काप करा. जर काप चुकीच्या पद्धतीने झाला तर आपला कलम हा फेल होऊ शकतो. त्यामुळे काप जो आहे तो चांगल्या पद्धतीने 3 सेंटीमीटर तरी लांबीचा काप जो आहे तो आपण घेतला पाहिजे. आता आपण ब्लेडच्या सहाय्याने जे आहे ते माप घ्यायला चालू आहे, म्हणजे काप घ्यायला चालू आहे. आणि अशा पद्धतीने जो आपला काप आहे तो तयार झालेला आहे. आपण बघू शकता कशा पद्धतीने जो काप आहे तो आपण घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण काप घेतल्यानंतर पुढचं काम आपल्याला काय करायचं, तर जे पण आपण सीताफळाचं झाड हे निवडलेलं आहे ते झाड आपण कट करून घ्यायचं आहे. म्हणजे अर्ध्यापासून आपण, म्हणजे बुडक्यापासून साधारणपणे 4 सेंटीमीटर अंतराने आपण कट करून घ्यायचे. सिकेटरचा आपण यामध्ये वापर करा. त्यानंतर ब्लेडच्या सहाय्याने आपण उभा काप जो आहे तो आपण करून घ्यायचा आहे. सीताफळामध्ये काप करत असताना बरोबर मधोमध न घेता एक साईडला आपण घेतला पाहिजे, कारण की सीताफळाचा जो बुड असतो तो, म्हणजे बुडका जो असतो तो जास्त प्रमाणामध्ये निब्बर आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यामुळे एक साईडला आपण काप घेतला पाहिजे. काप किती घ्यायचा, तर आपण जी कलम काडी कापलेली तिच्या मापाने आपण काप करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपण जी आपली कलम काडी आहे रामफळाची ती आतमध्ये खोसून आपण कलमपट्टीने चांगल्या पद्धतीने बांधणी करून घ्यायची. कलम एक साईडने चांगल्या पद्धतीने बसला पाहिजे बरोबर ती, की जेणेकरून आपल्याला कलम सक्सेस होण्यासाठी मदत मिळेल. त्यानंतर आपण कलमपट्टीचा वापराने कलम हा चांगल्या पद्धतीने घट्ट बांधणी करून घ्यायचा, की जेणेकरून पावसाचं पाणी आतमध्ये गेलं नाही पाहिजे आणि आपला कलम हा खराब झाला नाही पाहिजे. अशी आपण काळजी घेता आपण कलमपट्टीने आता बांधणी जी आहे ती करून घेत आहोत. तर अशा पद्धतीने आपण कलम हा सक्सेस होईल याची अपेक्षा आपण भरपूर प्रमाणामध्ये ठेवलेली. आणखी 25 ते 30 दिवसानंतर आपल्याला याचा जो रिझल्ट आहे तो पाहण्यासाठी मिळेल, की आपला कलम फेल होतो आहे की सक्सेस होतो आहे. सक्सेस झाला तर आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी, कारण की आपल्याला एका झाडावरती वेगवेगळ्या प्रकारचे फळं जे पाहायला मिळतील, त्यामध्ये सीताफळ देखील पाहायला मिळेल आणि रामफळ देखील. कारण की वरच्या साईडला जर कलम सक्सेस झाला तर रामफळ आपल्याला मिळेल आणि खालच्या साईडने जी नवीन फांद्या फुटणार आहेत त्यापासून आपल्याला सीताफळ हे उपलब्ध होईल. अशा पद्धतीने आपण कलम करून पूर्णपणे तयार झाला आहे. कलमपट्टी देखील आपण घट्ट पद्धतीने बांधणी करून घेतलेली अशा पद्धतीने, आणि आपण बघू शकता जो कलम आहे तो आपला आता पूर्णपणे तयार झाला आहे. आता तयार झाल्यानंतर आपल्याला आणखी एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला जे आहे ते सांगत असतो, की आपण काय करायचं आहे, तर वरतून पॉलिथिनची जी पिशवी आहे ती आपण बांधणी करून घ्यायची. कारण की माझा अनुभव अशा पद्धतीने की प्रत्येक मी कलमावरती अशा पद्धतीने पॉलिथिनची पिशवी बांधतो आणि आपल्याला त्याचा रिझल्ट लवकरात लवकर पाहण्यासाठी मिळतो. यासाठी आपण हा प्रयोग केला पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आपल्याला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. आणि रिझल्ट पाहण्यासाठी
आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा, कारण की आपण याच्यावरती जो रिझल्ट आहे तो आपल्याला सांगणारच आहोत.